माणसावर अनेकाची सत्ता आहे हो. मनुष्य जीवन म्हटलं की इथे सत्ता गाजवणारे भरपूर आहे. पंचभौतिक शरीर आहे, पंचतत्वानं बनलेला हा देह. या देहावर सत्ता अनेकांची आहे. मग या देहावर सत्ता जीववाद्यांची आहे, प्रकृतीवाद्यांची आहे, काळाची आहे. साधा विजय घेतला तर या देहावर सत्ता घर परिवाराची आहे. घरातली सगळी सदस्य मंडळी ही आपलं आपलं करत असतात. बाप म्हणतो मुलगा माझा, मुलगा म्हणतो बाप माझा, बायको म्हणती नवरा माझा, सुनबाई म्हणते सासरा माझा, नातू म्हणतो आजोबा माझा. सगळे माझं 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 करतात. पण एक क्षण शेवटचा असा आहे की त्या क्षणाला कुणीच आपलं राहत नाही. एका वेळेला एका क्षणाला सगळं कमवलेलं आयुष्याची मर्यादा लयाला जाते. हे मी म्हणत नाही, माऊली ज्ञानोबराय आपल्या अभंगात म्हणतात. येसाती आली या ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे माईबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल लया. एक क्षण असा आहे, त्या क्षणाला सगळं लयाला. मग इथे कुणी नाही, न माझं ना तुझं. ती श्वासाची दोर तुटली, खंड झाला आणि आयुष्याला विराम झाला की सगळं संपलं. काळाचा प्रभाव असा आहे की जगतामध्ये जन्माला आलेल्यावर सगळ्यावर तो प्रभाव झाला. घरदार जरी आपलं आपलं म्हणत असेल, गाव जरी आपलं म्हणत असेल, पण एकदा काळानं आपलं म्हणलं की मग आपण कुणाच्या कामाचे राहत. द्रव्यधारा क्षणभंगुर द्रव्यधारा ओ क्षणभंगुर द्रव्यधारा क्षणभंगुर द्रव्यधारा. नभी तुझा परिवार परिवार नभी तुझा परिवार नोहे तुझा परिवार परिवार नोहे तुझा परिवार नभी तुझा परिवार 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 परिवार. ओ नोहे तुझा परिवार परिवार नोहे तुझा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर. शरीर जायाचे भेभणे भेवणे शरीर जायाचे भेभणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे. धन दारा हे सगळं क्षणभंगूर आहे, हे क्षणाचं आहे. कारण आयुष्यभर आपण आपल्या सौंदर्याचा अभिमान करावा, आयुष्यभर आपल्या पैशाचा अभिमान करावा, आयुष्यभर आपल्या कलेचा अभिमान करावा, आपल्या ज्ञानाचा अभिमान करावा, आपल्या परिवाराचा अभिमान करावा. महाराज काही काही लोक म्हणतात ना, गोकुळासारखं घर भरलेलं आहे आमचं, गोकुळासारखं घर भरलेलं आहे. आनंद आहे गृहस्थ जीवनातला. गृहस्थ जीवन जगणं हे सुद्धा माऊलींनी शिकवलं, तुकोबारायांनी शिकवलं. संसारी सुखे करावा संसार सुखे करावा संसार करावा संसार सुखे करावा हे न संडावे दोन्ही वार न संडावे दोन्ही वार दोन्ही वार न संडावे दोन्ही दया क्षमा करे दया क्षमा करे दया क्षमा करे जो जीवितायतील त्याचे पायी घाला मिठी 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 त्याचे पायी घाला मिठी. सुखाचा संसार कसा व्हावा याचं सुंदर समीकरण जुळून दिलं संतांनी. त्याची शरणागती घ्या ना. अतिशय बाकी काही अवघाची संसार सुखाचा करीन हे म्हणत असताना वेगळं काय सांगायचंय त्यांना. पण एवढं सगळं आपल्या समोर मांडलं, पण कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था आपली झाली. सगळं कळतं, सगळ्याची गुरुकिल्ली आपल्या हातात आहे, पण तिकडे
जाण्यासाठी मन धजत नाही. कीर्तनात बसावं, मंडपात बसावं वाटतं, पण एवढं पुण्य पाहिजे ना की या कथा मंडपात येऊन बसेल. करावं मस्त वाटतं. असं वाटतं पंढरपूरला जाऊन बसावं. पण महाराज नातूच राहत नाही हो माझा. त्याचं नावच नातू आहे. ना म्हणा म्हणा. काही काही असे राग रगपात जसं काही बांध करलाय मी त्यांचा. अरे माझा बाप तुझ्याशिवाय राहिला ना बापा. जा ना आळंदीला आता. अरे मी नातू आहे, नावाचाच नातू. नातू ना मी, काही संबंध नाही. त्या नातवानं सांगून दिलं तिसरी पिढी हीच दर्शवणारी असते म्हणून आपल्याकडे 3 पिढ्यांची मान्यता आहे. चौथी आपल्या लक्षातही राहत नाही. आपल्याला वडील, आजोबा, पणजोबा, त्याच्या पुढे खापर पणजोबा, चापट पणजोबा, म्हणून 3 पिढ्यांची परवानगी आहे. हे सगळं आपल्याला दर्शवण्यासाठी आहे. अरे बाबा आता जागे व्हा, कारण हा मोह एका क्षणाला सगळा लुप्त होणार आहे. आयुष्यभर ज्याचा अभिमान केला तो शेवटचा क्षण आला. काही काही लोक म्हणतात वा काय सौंदर्य होतं हो त्यांचं. मग तिरडीवर पडल्यावर सौंदर्य दिसतं का? कधी आजपर्यंत कुणी असं म्हणलं आहा हा या तिरडीची दृष्टी काढावी हो, काय नजर लागेल या प्रेताला, असं कुणी म्हणलं? काया नहीं तेरी नहीं तेरी, 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 मत कर मेरी मेरी काया, मत कर मेरी मेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं बकरीने मै करा कसायू कटायू सीस. काया नाही तेरी नाही तेरी. आयुष्यभर बकरी मै करती. मैं बकरी बकरी नाही पाहिली. हो म्हणून येत नाही म्हणून राग पाहू नको, भी वाटते मला. मैं ज्या दिवशी कसाई अशी सुरी ओढतो तेव्हा शेवटचा शब्द तिच्या तोंडातला असतो तू. तू आयुष्यभर माझं माझं केलं. याच्यावर एक अभंग आहे निवांत चिंतनासाठी कबीर महाराजांचा. इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नहीं नो में मट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. हाड जले जैसे लकड़ी की मुली. हाड तुटलं की दुसरं बशीत आहे. हाड जले जैसे एकदा. काही काही लोक म्हणतात ना महाराज अजून बरंच बाकी आहे, बरंच बाकी. आम्ही म्हणत असतो बाकी काही नाही. काय बाकी आहे या जगामध्ये दिनेश दादा? बाकी काही नाही. महिला मंडळ बाकी, ते डब्यात पैसे ठेवायचे बंद करा आता. बाकी काही नाही. मी सुरुवातीला गजर केला ना असं असं केलं. एक जणाने तोंडाला हात लावला. अरुण दादा जर गजर केला नाही ना तर बाकीतलं सगळंच बाकी नाही, सगळं शून्य आहे. आणि मग बोंबा मारायची वेळ आहे. उमा कहूँ मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय जय राम.
कहू मैं अनुभव अपना सत हरि भजन ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परा. सत हरी भजन सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा. सत हरी भजन जगद सब सपना. लोक म्हणता हे सगळं आपल्यासाठी आहे. अहो भजन करा ना. अहो अजून वेळ बाकी आहे. परवा दिवशी एक व्यापारी भेटले पुण्यातले. आमच्याकडे त्यांना भोजनाचं निमंत्रण होतं आणि त्यांनी मला सांगितलं की दीदी आमच्याकडे एक चमत्कार झाला. म्हण काय चमत्कार झाला? काही नाही म्हणे, अचानक आमचा मोठा भैया म्हणे चातुर्मासाच्या निमित्तानं विना घ्यायला उभा राहिला म्हणे, तर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. नाव नाही सांगत, तुम्ही जाऊन निरोप द्यायचे, कार्यक्रम बंद होते तिकडचे माझे. तर डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हटलं मग चांगलं आहे ना. ते म्हणले चांगलं काय आहे? आता हे काय वय का विना घ्यायचं? आता हे काय म्हणजे अरे करतोय काय? वर्तमान काय? महाराष्ट्राची भूमी काय? हे करण्यासाठीच ही सगळी प्रेरणा आहे की आहे त्या जीवनामध्ये आपल्याला या संत ग्रंथाचं रसास्वादन व्हावं, आम्ही जीवन मुक्तीच्या दिशेनं जावं, एवढंच तात्पर्य, बाकी काही नाही. मग बाकी काही नाही हो, सगळं सगळं इथे सुटणार आहे. अहो भजन करा, अजून बाकी आहे. दिंडीला चला, अजून बाकी आहे. अरे बाकी काही नाही. आम्ही म्हणत असतो मनुष्य मेला की असं कधी झालं का? तो निदान पंचाळ्यामध्ये एखादा मनुष्य मेला आणि असं कधी झालं का की ज्या घरातला माणूस मेला त्या घरच्यांनी सुतगिरणीमध्ये फोन केला, अहो आमच्या घरातला माणूस मेलाय, पांढरा कपडा तयार करा बरं. किती लागतो? 2.5 3 सव्वा मीटर बस झालं. कपडा घेऊन या ना एवढा. असं कधी झालं का? कपडा तयार आहे की नाही? बोला. कपडा तयार आहे. अंगावर ओढायला पांढरा कपडा तयार आहे. मस्तकाला लावायला गुलाल तयार आहे. गळ्यात घालायला फुलाच्या माळा तयार आहेत. रडायला घरचे तयार आहेत आणि वाट लावायला गावचे तयार आहेत. कशाची बाकी? एकदा काडी प्रज्वलित झाली, ढंढण पेटलं. हाड जले जैसे लकड़ी की उली और बाल जले जैसे घास की पोली. कहे त कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. ऐसे स्वप्नवत असार. ऐसे स्वप्नवत असार. ऐसे स्वप्नवत असार. ऐसे स्वप्नवत असार. नरहरी जोडोनिया करा. नरहरी जोडोनिया कर. नरहरी जोडोनिया करा. नरहरी सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी. सारी कामे अवघे खोटी अंती जाणे मसनवटी. सारे अवघे कामे खोटी अंती जाणे मसनवटी. सारी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. कोणी नाही ते सांगावे. कोणी नाही ते सांगावे. शरीराची निदान स्मशानात गेल्यावर तरी असं उमजावं माणसाला, शरीराची होय. आबा विधी करायला गेल्यावर तिथं बसून गप्पा मारतात. माझ्याकडे एवढ्या गाड्या आणि एवढा बंगला. अरे जळायचं ना तिथं. अरे तिथं तरी येड्या डोकं जागेवर असू दे ना. मी तर मूर्ख म्हणते अशा लोकांना. तिथं ते जळतंय ना, हे इस्टेटीच्या गप्पा मारताय. किती मूर्ख म्हणावं. अरे शरीराची होय माती. माटी कहे कुंभार से तू क्या रोंदे मोय. माटी कही. कुंभाराला अभिमान झाला होता, देव जसा आहे ना तसं मी आहे. कोण कुंभार नाही बसलेला असला तर पंचळ्याचं सोडून. कुंभाराला मडकं घडवता घडवता अभिमान झाला आणि कुंभार अगं बाई नशिबाला कुंभार आला होय. नेमकं माझ्याच बाबतीत असं घडत.
कुंभाराला असं वाटतं. चला जगदाळे कुंभाराला असं वाटतंय ते काय ना आपण काय शरीर मातीचंच बनलेलं आहे. त्या कुंभाराला असं वाटलं ना, अभिमान झाला की देव जसा आहे तसाच मी आहे. एकाने विचारलं का? अरे म्हणे देव सुद्धा पंचतत्वाचं शरीर बनवतो, माती घेतो मुठभर हे शरीर बनवतो, मी सुद्धा माती घेतो घडा बनवतो. ते मातीला एक दिवस वाचा फुटली, कारण माती सगळं सहन करेल, अभिमान सहन करणार नाही. ज्याचे पाय मातीला जोडून असतात त्याचीच कीर्ती जगामध्ये होते. मातीला जोडून असावं. माती म्हणली आहे कुंभारा, अरे कशाला गर्व करतो, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोय, एक दिन ऐसा आएगा की मैं रोंधूंगी तोय. शरीराची होय माती. हेच खरं आहे जीवनातलं, बाकी काही नाही. राजा आहे राजा, आणि नवसानं राजाला मुलगा झाला हो. नवसानं झाला. पुढे राज्य स्थापना सगळी सांभाळायची, गादीवर बसायचे, शासन सांभाळायचे. असं करता करता 12 वर्षाचा मुलगा झाला, आणि 12 वर्षाचा झाल्यानंतर अचानक त्याला ताप भरला. अनेक वैद्यवानी, आता राजयाची कांता तिथे काय कमी आहे. खूप वैद्यवानी केले, खूप औषधं केली, दवा पाणी जडीबुटी सगळं झालं, पण ताप मेंदूपर्यंत गेला. आणि मेंदूपर्यंत गेल्यानंतर अगदी कोमात जाण्याची अवस्था त्या बालकाची झाली 12 वर्षाच्या. त्याला बिछाण्यावर झोपवलं. राजा उशाला बसला. राजा झाला म्हणून काय, पोटच्या लेकरासाठी तो रडतोच ना बाबा. पोटचा गोळा आता मरणाच्या दारामध्ये उभा आहे. राजाने डोक्याला हात लावलं, झरझर झरझर राजाच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. तब्बल 20 दिवस राजा लेकाच्या उशाशी बसलेला होता. देवा काय रे हे माझ्या भोगाला आणलं, असं जर अर्ध्यात नेऊन घेऊन जायचं होतं तर माझ्या पदरात तरी हे लेकरू घातलं कशाला, वांझोटा म्हणून राहिलो असतो. डोक्याला हात लावला, आणि तो राजा 20 दिवसापासून जागा आहे. एकुलता एक मुलासाठी देवाकडे प्रार्थना करतोय. हा हलतही नाही, डुलतही नाही, गप असा निश्चिप्त पडलेला. आणि असं असताना डोक्याला हात लावता 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 कशी वाऱ्याची झुळूक आली, आणि त्या क्षणाला राजाला झोप लागली. राजाला झोप लागली. कधी कधी असं वाटतं की थकलं भागलं ना तर 6-7 तासाची झोप नाही, अर्धा तास जरी पडलं तर निवांत होतं मनुष्य. बुद्धी फ्रेश होते, मन फ्रेश होतं, शरीर फ्रेश, थकवा निघून जातो. राजा झोपला, डोकली आली, आणि मुंडकं असं उशीवर पडलं. त्याच लेकाच्या अर्ध्या उशीवर मुंडकं पडलं. आणि जसं मुंडकं पडलं तसं त्या झोपीमध्ये, त्या गोड झोपीमध्ये राजाला स्वप्न पडलं. आणि स्वप्न असं पडलं की त्या स्वप्नामध्ये राजाला 7 मुलं आहेत. किती? 7 मुलं आहेत. प्रतिस्पर्ध्यांना युद्ध पुकारलं, आणि असे तेजपुंज असणारे, दिव्य शरीरधारी असणारे ते 7 मुलं युद्ध प्रसंगी बापाच्या समोर उभा राहिले. आणि ते म्हणले, बाबा आम्ही जवान असताना तुम्हाला लढायची काय गरज आहे, आम्ही रथ तयार करतो. 7 जणांनी 7 रथ तयार केले, आणि ते बापाच्या समोर उभा राहिले. बाप हाताची घडी घालून एका बाजूला उभा आहे. युद्ध प्रसंग प्रारंभ झाला. नगाडे वाजायला लागले, आणि बघता बघता शौर्य विजय मिळाला, विजयश्री प्राप्त झाली. आणि या 7 लेखामुळे प्रतिस्पर्ध्याला बाद करता आलं, विजयश्री मिळाली. विजयाचे नगाडे वाजले, फटाके वाजले, गुलालांची उधळण झाली, औक्षणाची ताटं आली. आणि ही 7ही मुलं दारामध्ये आली. आणि दारामध्ये आल्यानंतर दादा आता तो राजा स्वित पत्नी सहित, आपल्या बायको सहित त्या 7ही मुलांची आरती ओवाळतो. आणि बायकोनं आरती ओवाळावी, आणि राजानं जोरात जोरात टाळी वाजवावी, असा नाद चालत असताना अचानक टाहो फुटला, आरडाओरडा सुरू झाला, आणि राजाची झोप उडाली. सगळे रडतायत. राजाची आई बसलेली होती, राजाची पत्नी बसलेली आहे, मुलगा मरून पडलेला आहे. गेला गेला गेला, घराण्याचा कुलदीपक गेला, वंशाचा दिवा गेला, म्हणून सगळीकडे हाय कल्लोळ झाला, टाहो फुटला. आणि राजा अचानक सगळ्यांकडे पाहायला लागला. गेला कधी पत्ताही लागला नाही. सगळे रडतायत, पण राजाच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आहे. आणि त्यानं आईला विचारलं, आई विचारूय काय रे बाळा. माईनं प्रेमाचा तोंडावरून हात फिरवला. बाळा काय आहे? आई एका प्रश्नाचं उत्तर दे मला, हे खरं का ते खरं? आई हे खरं की ते खरं? 7 जणांसहित विजयश्री प्राप्त झाली, आणि 7 जण दारावर आले, आणि माझी ही बायको त्या 7 लेकरांना ओवाळते. आई ते खरं का हा गेला हे खरं? आई विद्वानांच्या सभेत बसणारी होती. आईनं सांगितलं, बाळा तेही खोटं आणि हेही खोटं. तेही खोटं आहे आणि हेही खोटं आहे, दोन्ही असत्य आहे. मग इथे सत्य काय? ब्रह्मतत्व. जगावर कुणाची सत्ता नाही, जगावर एका ब्रह्मतत्वाची सत्ता आहे.
एका विठ्ठलाची सत्ता आहे. आणि म्हणून काळाच्या सत्तेला सुद्धा बाद करणारी ती अनमोल सत्ता अभंगाच्या प्रथम काळाची हे सत्ता ते नाही घटे का. 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 काळाची सत्ता ते नाही घटी 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 का. पंढरी नायक ठविता. पंढरी नायक आठविता. पंढरी पंढरी नायका पंढरी नायक पंढरी नायक आठविता. आठविता पंढरी नायक. पंढरी नायक आठविता. पंढरी नायक आठविता. सदा काळ गणना करी आयुष्याची. सदा काळ करी आयुष्याची. सदा काळ सदा काळ गणना करी आयुष्या. भारतासारख्या भूमीमध्ये अनेक विद्वान आले, अनेक शास्त्रज्ञ आले, अनेक जपीतपी आले. सगळ्यांचं येणं झालं, सगळ्यांची कीर्तीही मोठी झाली. पण काळानं मात्र त्यांना सोडलं नाही. अनेक रत्न होऊन गेले भारताच्या या परंपरेमध्ये. आद्यगुरु शंकराचार्य 32 वर्षांची वयोमर्यादा आहे. जगाचा अंधकार दूर करावा म्हणून शास्त्रांचं वाचन, पठण, पाठन, अध्यात्म, वाङ्मय, ग्रंथ यांची सगळ्यांची जोड लावली. आद्यगुरूंचं एक अष्टक आहे, या संबंधानेच आहे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम. मनश्चैन लग्नं प्रभोरम ग्रीपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या. कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति. मनश्चैन लग्नं प्रभोरम ग्रीपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. शरीर कितीही सौंदर्यवान असू द्या, मेरू समान धन असू द्या, पण मन जर भगवत चरणी तदाकार नसेल तर धिक्कार आहे या जीवनाचा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ आहेत. षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या. बरं, नुसतं पाठ नाही, कवित्वादी गायन आहे. कसं? गद्यम सुपद्यम करोती. पण मनश्चैन लग्नम, अभिमान झाला, मनश्चैन लग्नम प्रभोरम ग्रीपद्मे ततः किं ततः किं. आद्यगुरूंचं जीवन. अनेक आचार्य झाले. आपल्याकडे तो मायकल जॅक्सन होता भारतामध्ये, उत्तम प्रकारचा नाच, डान्स. आता तसं जमणारही नाही. आणि त्यानं दीर्घायुषी व्हावं याच्यासाठी एवढे प्रयत्न केले की त्याच्या सहकार्याला घरामध्ये 18 डॉक्टर असायचे. किती? असा भात जर शिजला ना, भात, तर 10 डॉक्टर तो नुसता शिजलेला भात पाहत होते. कण बरी आहेत का, एखादा कण कच्चा राहिला आणि याच्या पोटात गेला तर याला काही होऊ नये, इतकी पारखता होती, इतकी पारदर्शकपणा होता. त्याच्या नसानं नसाची टिप्पणी होती. त्याच्या बुटेक्सचे अनेक इंजेक्शन
माणसानं म्हातारं होऊ नये म्हणून बुटेक्सचे इंजेक्शन दिले जातात. 40च्या नंतर कोणाला घ्यायचं असलं तर सांगून जाते, आपल्याला पुण्याला भेटते त्वचा रोग तज्ञांकडे. 40च्या नंतर ज्या सुरकुत्या पडतात चेहऱ्यावर, त्या सुरकुत्या हटाव्या म्हणून त्याला बुटेक्सचे इंजेक्शन दिल्या जातात. आणि ते तितक्या पुरतं चांगलं दिसतं महिनाभर, नंतर ते अजून मात्र दिसतं. म्हणजे पैशाचा इनास आणि इंजेक्शनचा इनास असं आहे. असे हजारो इंजेक्शन त्याच्या अंगावर होते. कारण का? तो तरुण दिसावा. एवढं सगळं केलं. आयुष्य मर्यादा खूप दिवसाची, पण अल्पवयामध्ये गेला. सगळ्यांचं जाणं निश्चित आहे, पण महाराज म्हणतात एक अपवाद आहे. काळ सगळ्यांवर प्रहार करतो, पण जे हरिस्मरणामध्ये तल्लीन आहेत ना, तिथे काळ मात्र येत नाही. ते नाही घटिका पंढरी नायका आठविता. जिथं भजन चालू आहे, भजनानंदामध्ये एखादा समर्पण झाला, तो भगवत तदाकार झाला. मेला असं म्हणता येत नाही, मरण असं म्हणतो. भगवंत तद्रूप झाला. आपण म्हणतो ना की बस आता याला सद्गती प्राप्त झाली, ते नाही घटिका. मग महाराज असं जर असेल तर ऐन शेवटचा वेळ आला की आम्ही भजन करू. अरे सुचलं पाहिजे ना येड्या, ऐन शेवटच्या वेळेला सुचलं पाहिजे ना. म्हातारं मरायला लागलं. पोरं म्हणली बाबा राम म्हणा राम. म्हातारं म्हणलं बरं झालं आठवण करून दिली, रामभाऊकडे 3000 आहेत. अर्धी लाकडं मसनात गेली. आठवण करून देणारे आहे. मोठे सेठ लोक म्हणता आम्ही एक स्पेशल नोकर ठेवू. काय? आता मरण जवळ आलं की त्यांना कानात जाऊन म्हणायचं, म्हणा राम म्हणा राम. ते राम नाही म्हणत, लांब म्हणतं लांब. बोबडी वळते. कारण का? देवा इतकं जगात आगाऊच कुणी नाही आहे. तुम्ही म्हणताल आमच्या गावातली माणसं आगाऊ आहे, तशी आगाऊ नाही पंचाळीची माणसं. अजून 1 तास थांबायचंय मला. काही लोक म्हणतात आमच्या घरातली माणसं आगाऊ आहेत. आमच्या पंचक्रोशीतली या भूतलावर देवा एवढा आगाऊच कुणी नाही आहे. हे मी म्हणत नाही, गवळणी म्हणतात. ए देवा काय केलं होतं रे त्या बळीराजानं, सांग ना देवा. त्याचं हिरावून घेतलं आणि पुन्हा त्याच्याच दाराचा चपराशी झाला. ए देवा सांग ना त्या शिबीराजानं काय केलं होतं. ए देवा राजा हरिश्चंद्रानं काय केलं होतं. हे गाराण आहे त्यांचं. तुझ्या एवढा आगाऊ. भगवंत म्हणतो आयुष्यभर तू भजन केलं नाही ना, शेवटी तू कसा म्हणतो मी पाहतोच. हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर हरि तो निष्ठुर निर्गुण, हरि तो निष्ठुर निर्गुण. नससी माया बहु कठीण, नससी माया बहु कठीण, नसली माया बहु कठीण, नससी माया बहु कठीण. नो हे तेची करती आन, नो हे तेची करती आन, नो हे तेची कनती आळ, नो हे तेची कवना नाही केले ते, कवना नाही ते, कवना नाही केले ते, कवना नाही केले ते. हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण. निर्गुण. अगदी आता पूर्णाहुतीच्या वेळेला थोडीशी चूक झाली ना तरी सुद्धा तो देव क्षम्य करणार नाही. आयुष्यभर केलं काय, तेवढ्या आगाऊ कुणी नाही, निष्ठुर कुणी नाही. म्हणून नाही का आयुष्यभर जीवनाला वळण लागणं पाहिजे. शेवटचा क्षण महत्वाचा आहे. शेवट तो भला माझा, तो शेवटचा क्षण महत्वाचा आहे. अहो आम्ही राम म्हणू, आम्ही विठ्ठल म्हणू, अरे आलं पाहिजे जेव्हा. कारण का तो क्षणच असा आहे. वयोवृद्ध जर्जर अवस्था आहे, दात पडतात, तोंडातून हवा जाते. नवीन लग्न झालं, सुनबाई घरात आली. आता शिक सरळ बसल्या, त्यांना असं पाहिजे होतं. सुनबाई घरात आली आणि आल्यानंतर येती जाती सगळं झालं. दोघी जणी गप्पा मारता मारता अचानक काय झालं सासूबाईला. आणि सासूबाई म्हणली, सुनबाई मारवाडी होती, बहू हवा. आता त्या मारवाडीमध्ये काही ठिकाणी बिन्नी पण म्हणता. बिन्नी हवा, बहू हवा. आता हवा म्हणल्यानंतर ही उठली आणि पंख्याचं बटन दाबलं. म्हातारी 5 मिनिटं दम धरला म्हातारीने. पुन्हा म्हणली बहू हवा. तिला वाटलं वरचं लागणं मग हातातलं द्यावं. पण तिने तो हातातला पुष्टाई हँड पॅन तोही दिला. हातातलंही हलतंय, वरचंही हलतंय. तरी 5व्या मिनिटाला आजीबाई म्हणल्या बहू हवा. हिनं कूलर लावलं. 3 झाले का नाही. तरी म्हातारी म्हणली बहू हवा. मग तिने एसीचं बटन टाकलं. गारठण घर, अंगावर शॉल घेऊन सुनबाई बसली. तरी म्हातारी 5व्या मिनिटाला म्हणली बहू हवा.
ती म्हणली मला वाटलंच होतं घरात आल्यावर म्हातारीत फॉल्ट आहे, पण आता तो कळाला. आणि ती नवऱ्याला फोन लावला, तो ऑफिसमध्ये होता. ती म्हणली जसे तसे पटकन घरी या,